एकंदरीतच सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया याचं जे लोन आपल्याकडे आता पसरलेलं आहे, ज्यामध्ये लहान मुलांच्या हातामध्ये आता मोबाईल दिले जातात, पालकांचं त्यावर लक्ष नाही आहे आणि ह्या अशा गोष्टींमधूनच काही घटना घडत असतात. त्यापैकीच एक असणारी घटना आपल्या मंचर भागातील एका ग्रामीण भागातील एका गावामध्ये घडलेली आहे. तर गेली काही दिवसांपूर्वी आपल्या भागातून एक मुलगी गायब झाली. मग कुणीतरी रिया नावाची एक मुलगी होती बाहेरची, ती इथं येते, मुक्काम करते, आपल्या इथल्या एखाद्या स्थानिक मुलीला चॅटिंग करते किंवा सोशल मीडियावर तिच्याशी लगट वाढवते किंवा तिला काही भेटवस्तू देणं आणि त्यातूनच तिची मैत्री घनिष्ठ होणं आणि नंतर काही दिवसातच त्या मुलीला तिथून फूस लावून किंवा काही आमिष देऊन पळून नेणं, यासारख्या घटना आपल्याकडे आत्ता घडत असतात. तर त्यातीलच एक घटना आपल्या भागात एक घडलेली आहे. तर माझ्यासमोर आत्ता किंवा माझ्यासोबत आत्ता त्या मुलीच्या एक आई आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊ की नक्की कशा प्रकारची परिस्थिती झाली, नक्की काय प्रसंग झाला, काय प्रकार झाला, त्यांच्या तोंडून आपल्याला समजून घेता येईल. ताई, कशा प्रकारे ही घटना झाली किंवा त्यातून तुम्ही काय सांगाल? अगदी सुरुवातीपासून ही घटना कशी घडत आली, त्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट काय होती, मुलीची इन्व्हॉल्वमेंट होती आणि प्रकार काय झाला, सविस्तर सांगा. माझी मुलगी गेले 7 महिने इंस्टाग्रामवरती एका हिंदी मुलीसंग बोलायची आणि आज आम्ही दिवसभर कामाला जायचं. तर आम्हाला म्हणजे आमच्या घरातल्यांनी किंवा आजूबाजूच्यांनी ऐकलं असेल तर आम्हाला सांगितलं की तुझी मुलगी तू कामाला गेल्यानंतर लगेच व्हिडिओ कॉलवरती बोलती, हिंदीमध्ये बोलती. मग आम्हाला डाऊट आला की एखादा मुलगा असेल म्हणून आम्ही तिला मारलं. तिला बोललो की कोण आहे, तर त्याच्यामध्ये ती मुलगी होती. मी एकदा तिचा मोबाईल हातातनं घेतला. तर मग त्या मुलीला मी बोलले की तू कुठली आहे? ती बोलली की मी बिहारची आहे. हैदराबादची बोलली. म्हटलं तू माझ्या मुलीसंग कशी काय ओळख झाली? म्हटली इंस्टाग्रामवर. तिला मी म्हटलं बाई तू माझ्या मुलीसंग काही बोलू नको, तू एवढ्या लांबची, माझ्या मुलीचं वय काय, तुझं वय काय, तू काय कधी बोलत नको जाऊ. आमच्या इथं गैरसमज व्हायला लागलेत का ती एका मुलासंग बोलती, तू कशाला बोलती तिच्या संग. मी तिला 2 वेळा समजून सांगितलं, पण तरी मग ती काय करायची, इन्स्टा कॉलवर करायची आणि ते इन्स्टा कॉलवरचं आम्हाला काही कळलंच नाही. आणि नंतर एक दिवस माझी मैत्रीण ना मुळवाडी रोडला धुलिवंदनला रंगपंचमी खेळायला मंचरला आली आणि ही ही मुलगी तिथं आली. मी तिला विचारलं तू इथं कशी काय हैदराबादवरनं आणि तू कशाला आली, तुला सांगितलं ना माझ्या मुलीसंग बोलायचं नाही. ती म्हटली की मी हॉस्टेलला राहते आणि मी आता आहे ना जाणार आहे, मंचर बघायला आले होते आणि आता मी जाणार आहे. आणि नंतर 3 महिन्यांनी माझी मुलगी अवसरीनं कॉलेजला आली आणि कॉलेजला जाऊ म्हटली की कॉलेजला जाते आणि मंचर बस स्टॉपपासून गायब झाली माझी मुलगी. तिनेच नेली माझ्या मुलीला आणि मंचर पोलिसांनी शोध घेतला. त्याच्यामध्ये ती मुलगी 4 वेळा माझ्या मुलीला भेटायला आलेली आहे हैदराबादवरनं आणि आता 5व्या वेळेस तर तिने माझ्या मुलीला नेलंच. एकंदरीतच अशा प्रकारच्या ज्या घटना आपल्या भागात घडत असतात, तर यातून सगळ्या पालकांनी यातून एकच बोध घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलांच्या हातात असणारा मोबाईल, त्यामध्ये असणारे इंटरनेट कनेक्शन आणि यातून असणारी त्यांची जगाशी कनेक्टिव्हिटी, तर या सगळ्या गोष्टींमधून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तो कुठला ID वापरतो, त्या ID वरून सोशल मीडियात तो कोणाकोणाशी अप्रोच आहे, जेणेकरून अशा गोष्टींवर अंकुश ठेवल्यानंतर प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या बाबतीत निश्चिंत राहता येतील. जेणेकरून ही परिस्थिती आज ताईंच्या कुटुंबात घडली, कदाचित तुमच्या माझ्यासारख्याच्या कुटुंबात ही परिस्थिती घडू नये, यासाठी प्रत्येक पालकाने जागरूक होणं अपेक्षित आहे.